आजचं मंडळाचं जेवण होतं. मग मंडळाच्या जेवणासाठी मला मटण आलं होतं 1 किलो बनवण्यासाठी. काय करतात ते मटण आणून देत असतात. फक्त आपण मसाले भात, रस्सा आणि सुक्कं म्हणजे कोल्हापुरात सुक्कं म्हणतो आहे आपण. मटण मसाला, रस्सा, मसाले भात आणि कांदा लिंबू हे असं असते माझ्याकडं. आणि जर चपाती पाहिजे असेल तर चपाती मी 7 रुपयाला एक असं देते. म्हणजे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मी 7 रुपयाला देते. नाहीतर एखादी अशी वगैरे घेणार असेल तर 10 रुपयाला मी देत असते. तर पहिल्यांदा मी मटणामध्ये हळद आणि मीठ घालून गरम पाणी टाकून मटण शिजवायला ठेवलं. मटण शिजवताना हळद मीठ घालून शिजवलं की त्याला एक चांगला फ्लेवर येत असतो. म्हणून हळद आणि मीठ घालून मटण चांगलं शिजवून घेतलं. आणि त्यानंतर मसाला करण्यासाठी तीळ भाजून घेतले. 1 किलो जर मटण असेल तर आम्ही कोल्हापूरची लोक म्हणजे सगळा मसाला प्रॉपर त्यात पाहिजेच. तीळ पाहिजे, धनं पाहिजे, जिरं पाहिजे, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण. तुम्हाला तळलेला कांदा वरनं घालायचा असेल मसाल्यात तर घालू शकताय, किंवा सुकं खोबरं पण भाजून आपण त्यात घालू शकतो. पण आपलं हे म्हणजे कोल्हापूरचं प्रॉपर मटण ज्यात करतात त्याच्यात आपण खोबरं वाळलं घालायलाच पाहिजे असं काही नाही. ओलं खोबरं पाहिजे, धनं, जिरं, कोथिंबीर आणि तीळ, आलं, लसूण हे सगळं एकत्र करून त्याचा मसाला पाणी टाकून, म्हणजे किती बारीक पाहिजे, एकदम मोठा मसाला ठेवायचा नसतो आणि पूर्ण बारीक पण पातळ करायचा नाही, असा मध्यम मसाला ठेवायचा. जर आपण तशा प्रकारे मसाला केला तर तुम्हाला कोल्हापुरी मटण प्रॉपर पाहिजे आहे असं मिळणार. आणि त्याच्यात आलं लसूण म्हणजे आपला कांदा लसूणवाली चटणी म्हणजे आपली ही कोल्हापुरी चटणी तुम्हाला कुठं पण मिळते. आणि पाहिजे असेल तर माझ्याकडं पण तुम्हाला ऑर्डर केली तर मिळू शकणार, कारण मी भरपूर करून ठेवलेले असते. 20 किलो तर मी चटणी करून ठेवलेली आहे. कुणाला जर पाहिजे असेल टेस्टसाठी किंवा जर तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता माझ्याकडं. माझा मोबाईल नंबर तुम्हाला मी खाली ह्याच्यात देतो. SMS करू शकता तुम्ही. मी SMSमध्ये नंबर देऊन ठेवतो तुम्हाला. काही पण म्हणजे तुम्हाला गोडा मसाला पाहिजे असेल तर, किंवा तिखट मसाला आपला कांदा लसूणवाला, त्याची ऑर्डर तुम्ही माझ्याकडे देऊ शकता. आणि भरपूर कांदा मटणाला पाहिजेत. कांदा आणि टोमॅटो चांगला तेलात फ्राय करून घेतला. इकडं रश्श्याला पाणी म्हणजे हे मटणाचं जे पाणी काढतो आहे, मटण जे बाजूला केल्यानंतर जे आळणी राहतात त्याचा रस्सा करतात, लक्षात ठेवा. आणि हे मटण बाकीचं बाजूला केलेलं असतं त्याचं मटण मसाला. कुणाकुणाला फ्राय पाहिजे असते. फ्राय मटण करत असताना मी हा मसाला घालत नाही, म्हणजे हा ओला मसाला घालायचा नाही फ्राय मटणला. फक्त लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट हा फ्राय मटणला येत असतो. मी फ्राय मटण पण तुम्हाला दाखवतो. मंडळाच्या जेवणाला जसे ऑर्डर असतात त्या पद्धतीनं मी हे करून देत असते. म्हणजे सगळंच मी करून जेवण देतो आहे. म्हणजे वजडी, मुंडी आणि मटण, मासा वगैरे कदाचित कधीतरीच येत असते ऑर्डर, येत नाही जास्तीत जास्त. फक्त मटण आणि वजडी आणि मुंडीचीच ऑर्डर जास्त असते. आणि मुंडी पण तुम्ही मला मुंडी आणून दिली म्हणजे आम्हाला असंच देतात की आणून देतात डायरेक्ट मटण आणि मुंडी, आणि मी बनवून देतो आहे. प्रत्येकी 80 रुपये असं घेत असते. म्हणजे प्रत्येकाला 80 रुपये. भात तेवढा मी माझा आणि कांदा लिंबू वगैरे सगळं माझ्याकडनं असते. आणि आलं लसूण कोथिंबीर हे तीळचा जो मसाला केलेला तो कांदा भाजल्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला थोडासा घालून पूर्ण भाजून झाल्यानंतर मसाला घालायचा. आणि मसाला पूर्ण भाजलेला कधी कळणार, ज्यावेळी तेल वरती सुटायला सुरू होते मसाला घातलेला, त्यानंतर त्यामध्ये आपण ते आळणी ओतायची. आळणी ओतून झाली की इकडं मी मटण मसाल्याचं केले. हे मटण मसाल्याला पण असा कांदा आणि टोमॅटो चांगला छान भाजून घेतला. आणि कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर मग त्यात जरासा बुक्का घातला कलरसाठी. बुक्का कलरसाठी म्हणजे माझ्या चटणीला पण कलर आहे, पण जरासा काश्मीरी बुक्का घातला की जरा चांगला तवंग येते, म्हणून बाहेरच्या जेवणाला जरा घालायलाच लागतो. म्हणून थोडासा बुक्का घातला पहिल्यांदा. हळद घातली आणि मीठ घातलं. आणि मीठ वगैरे घालून झाल्यानंतर तो मसाला घातला. मसाला पूर्ण चांगलाच छान भाजून घेतला.
मसाला भाजल्यानंतरच मग मी वरनं मटण ओतून घेतलेलं आहे. आणि मटण भाजून बघा तुम्हाला दिसेल की एकदम असं पूर्ण ग्रेव्ही म्हणजे पूर्ण मसाल्यात असं फक्त मसाला जास्त झाला आणि मटण कमी पडलं असं नाही. मसाला बरोबर त्या पीसला लागायला पाहिजे तेवढाच मसाला मी घातलेला आहे. आणि त्यात चांगला भाजून घेतले म्हणजे मसाला घालून मटण घालून झाल्यानंतर मी इकडं बारीक गॅसवरती पूर्ण चांगलं त्याला कट येईपर्यंत ठेवलेलं होतं. 2 ते 3च चमचे फक्त मसाला घातला 1 किलो मी मटणाला. म्हणजे बघा मी भरपूर असा ते ढीगभर मसाला घालून त्यात पाणी घालून एवढं असं दबदबीत वगैरे काय केलेलं नाही. असा प्रॉपर त्यात मटणात मिक्स व्हायला पाहिजे तेवढाच मसाला घातलेला आहे. आणि कोल्हापूरची टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल कोल्हापुरी पूर्ण तर ह्या पद्धतीनं तुम्ही मटण करून बघा एकदा. जसं मी दाखवलं आहे म्हणजे रेसिपी तुम्हाला जर समज म्हणजे आता मी सांगितलं त्या पद्धतीनं करून बघितला तर तुम्हाला प्रॉपर कोल्हापुरी मटणाची टेस्ट कळेल. आणि प्रॉपर असं कोल्हापुरी मटण मसाला किंवा कोल्हापुरी मटण फ्राय जर करायचं असेल तर तुम्हाला लागणार आहे म्हणून म्हणजे जर तुम्हाला चटणी किंवा बुक्का किंवा गरम मसाला किंवा धना पावडर वगैरे जर पाहिजे असेल तर ऑर्डर करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. हे मंडळासाठीचं जेवण आहे म्हणजे तुम्ही जर मला मटण किंवा मुंडे आणून दिला तर मी तुम्हाला हे असं जेवण बनवून देते. राईस मसाला राईस मी माझ्याकडून आणि कांदा लिंबू दही कांदा वगैरे म्हणजे माझ्याकडनं असतो. प्रत्येकी 80 रुपये असं मी घेत असतो. जर कोल्हापूरचे कोण लोक असतील जर त्यांना हवं असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा.